या फुल डेचा ब्लॉग तुम्हाला अगर पाहिजे असेल तर तुम्ही माझ्यासोबत राहा, लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब पण करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर पण करा. तर तुम्ही बघू शकता माझ्या बर्थडे आणि मला हे बॉक्स गिफ्ट केला ज्याच्यामध्ये पेन्सिल होती एक आणि थॉरचा टॉय होता आणि त्याने हे मला बनवून दिलं माझ्या बर्थडेवर. आणि तुम्ही बघू शकता माझ्याकडे केवढे सारे बॉल. मला माझे ब्लॉग कसे वाटतात कमेंट करून सांगा आणि मी तुम्हाला भेटतो आफ्टर सम टाईम. सो गाईज, जसं का मी तुम्हाला सांगितलेलं सकाळी का मी तुम्हाला या ब्लॉगचा पूर्ण अपडेट देत राहीन आणि या डेचा पण पूर्ण अपडेट देईन. तर आमचा अचानक श्रीवर्धनला जायचा ठरला तर आता आम्ही निघणार आहोत थोड्या वेळात आणि आता थोडीशी पॅकिंग राहिली ती माझी मम्मी करते आहे आणि माझे पप्पा गेल्यात हे गाडी आणायला आणि बॅग्स घेऊन गेल्यात माझे पप्पा. आणि मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवेन का माझ्यासोबत म्हणजे आमच्या गाडीमध्ये कोण कोण आल्यात. तर तुम्ही ते बघायचं असेल तर तुम्ही माझ्यासोबत राहा. बाय. सगळं तुम्ही बघू शकता आता आम्ही निघलो आहे आणि मी सगळं तुम्हाला सांगितलेला मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवेन कोण कोण आलं आहे. तर माझ्यासोबत नीलदाद आहे, त्याची मम्मी आहे, पहिली आहे, हां मनिका मावशी पण आहे आणि सुरेश मामा आहे आणि माझे पप्पा आहेत आणि माझी मम्मी. तर आता तुम्हाला मी मिळतो डायरेक्ट रस्त्यात आजूजवळ लोवीला घ्यायला. बाय. सो गाईज, आता आम्ही आलोय ओवीला घ्यायला. तर सो गाईज तुम्ही बघू शकता आता ओवी आले. सगळ्यांना माहिती आहे तो इंडियन फ्लॅग आहे. अरे थारची लाईट आता सीएनजी भरायला. सो गाईज, आम्ही आता थांबलो इथं सीएनजी भरायला. आता आमची गाडी तिथे सीएनजी भरते. पप्पा गेल्यात सीएनजी भरायला. तर तुम्हाला मी आता मिळतो गाडी वगैरे नाहीतर श्रीवर्धनला पोचल्यावर तुम्हाला मिळतो. एक छोटासा ब्रेक घेतला आणि तुम्ही बघू शकता आमची दुसरी गाडी पण तुला जावं लागेल. बघू शकता आम्ही आत्ताच पोचलो नीलदासांच्या फार्म हाऊसवर. तर आता आम्ही थोड्या वेळात जेवतो आणि मग तुम्हाला मिळतो. तर तुम्ही बघू शकता किंवा नीलदासांचा फार्म हाऊस आहे. गुड मॉर्निंग
गाईज मी आत्ताच उठलं, आंघोळ केली. तर आता आम्ही चाय पितोय. तर तुम्ही बघू शकता सगळे आतमध्ये बसलेत आणि चाय पितोय. बाहेर ठेवलेलं तो गाईज तुम्ही बघू शकता आमच्या इकडे केवढे पैसे आहेत. पैसे तेवढे आहेत. हे काय मग बाबा बोला पाहिजे मला. आता त्या मावशी बघ मावशी तेल बिल सगळा तेल तर मला लागतो. मावशी बघ लागला तर नाही बरं. आणि गाईज तुम्ही परीला बघू शकता स्वतःच मोबाईल अरेंज करते आणि रील काढते आणि बघा परत घेतला मोबाईल आणि परत आता अरेंज करून ठेवेल. तर गाईज आम्ही आता निघलो हरिहरेश्वरला जायला आणि थोड्या वेळातच आम्ही हरिहरेश्वरला जायला निघणार. गेली पाहिजे ना लागल तू जागाच सोडत नाही तुला कसं करणार. हरिहरेश्वर मंदिरला आणि आमची पूर्ण फॅमिली. अरे काय आहे का आता आम्ही मंदिरात चाललो. इकडे बघूया. आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही चाललो बीचवर.